महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता, रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून मोठी माहिती। हिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस, विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारच्या कोंडीच्या प्रयत्नात, तर सरकारचीही जय्यत तयारी। रविवारी महायुतीचे आमदार संघ मुख्यालयात भेट देणार, आरएसएसचे पदाधिकारी आमदारांचे बौद्धिक घेणार, मात्र अजितदादांचे आमदार रेशीम बागेत जाणार नाही, सूत्रांची माहिती। मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल आज सभागृहात सादर होण्याची शक्यता, आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा, दोन्ही कार्यकर्त्यांना 1 दिवसाचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली जातीजातीत भांडणं लावण्याचं काम, नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप। मुंबईतील 20,000 ओसी नसलेल्या इमारतींसाठी आज पुन्हा लक्षवेधी, विधानसभेत शिवसेना आमदार मुर्जी पटेल यांची लक्षवेधी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे लक्ष। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानात अनावरण, सागरा प्राण तळमळला गीताला 115 वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा सोहळा। नवले पुलावर अपघातातून वसंत मोरे थोडक्यात बचावले, फेसबुक लाईव्हवरून मोरे संवाद साधताना भरधाव टेम्पो वेगात जवळून गेला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन, वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, लातूरमध्ये राहत्या घरी निधन। आज गोपीनाथ मुंडेंची जयंती, गोपीनाथ गडावर शेकडोच्या संख्येनं समर्थक अभिवादनासाठी पोहोचले। शिर्डी साकुरी सीमेवर बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आज 86वा वाढदिवस, मुंबईत शरद पवारांच्या अभिष्टचिंतनासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी उसळली। त्र्यंबकेश्वर मुलं विक्री प्रकरण, 3 मुलं बेकायदेशीरपणे दत्तक दिले, जिल्हा प्रशासनानं नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून माहिती उघड। धुळे वन विभागाचा मनमानी कारभार, बिबट्याला पकडण्यासाठी ठेवलेला पिंजराच बंद, जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर वन विभागाला जाग। 10वी-12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपार नोंदवा, विद्यालय महाविद्यालय प्रशासनाला सूचना। नाशिकमध्ये नायलॉन मांजाविरोधात पोलिसांनी फास आवळला, आतापर्यंत 70,000चा मांजा जप्त, 1 जण अटकेत, मांजा निर्मिती, विक्री आणि साठवणूक करणाऱ्या यांचे निकटवर्तीय। भारत अमेरिका व्यापार वाटाघाटी दरम्यान मोदींची ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा, द्विपक्षीय संबंधांच्या स्थिर प्रगतीबाबत चर्चा झाल्याची माहिती। बांगलादेशात सत्ता पालटानंतर 1.5 वर्षांनी निवडणुका, पुढच्या वर्षी 12 फेब्रुवारीला होणार मतदान, बांगलादेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा। मोदी पुतीन यांचा कारमधील फोटो अमेरिकेच्या संसदेत, अमेरिकेचं दबावतंत्र धोरण भारताला रशियाच्या जवळ ढकलतंय, ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण फेल, डेमोक्रेट पक्षाचं टीकास्त्र।